सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज 54 मीटर रस्त्याला भेट देऊन चालू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी संबंधित मक्तेदार व विभागीय अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। या प्रसंगी नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी तसेच संबंधित मक्तेदार व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणी नगर रोडवरील रेल्वे ब्रिज पाडकाम सुरू असल्याने नागरिकांच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन महानगरपालिकेतर्फे 54 मीटर रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून विकास करण्यात आला असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा रस्ता येत्या शुक्रवारी सकाळी 6 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। यावेळी आयुक्तांनी रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना, लेव्हलिंग, साइट डेव्हलपमेंट आदींची तपशीलवार पाहणी केली। कामात कोणतीही ढिलाई न सहन करण्याचे आदेश मक्तेदारांना देण्यात आले। याचबरोबर रेल्वे गोदाम नागोबा मंदिर मार्गावरील रस्त्याचे काम देखील वेगात सुरू असून लवकरच हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। आयुक्तांनी सांगितले की प्रशासन नागरिकांच्या सुरक्षित आणि सुकर वाहतुकीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून पर्यायी मार्ग वेळेत सुरू करण्यासाठी सर्व विभाग युद्ध पातळीवर काम करत आहेत। या काळात नागरिकांनी सहकार्य करावे व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले। डॉक्टर ओंबासे यांनी नमूद केले की नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास अधिक सुरळीत आणि वेगाने पूर्ण होतील। शहराच्या प्रगतीसाठी प्रशासक आणि नागरिक यांचे एकत्रित सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे। हा आपला हक्काचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास गज्जर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।